लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता मिळाला नाही. नेमकं काय कारण असू शकतं, की तुमचा हप्ता येण्यास बंद झाला, तुम्ही अपात्र झालात? तुम्ही जर अपात्र झाला असाल, तर या 7 कारणापैकी एका कारणामुळे झाला असाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल, या 7 कारणात आपण बसत नाहीत, आपण पात्र आहात, तर तुम्ही एक मोबाईल नंबरवर कॉल करून आपली सर्व माहिती देऊन तुमचा हप्ता परत सुरू करू शकता. त्या पहिले हे 7 कारणं सांगतो. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, ते अपात्र झालात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर देतात, ते अपात्र झालेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारतीय सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहात किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहात, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल. बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे लाभ घेत असेल, तर ते अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, तेही अपात्र आहात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, तेही अपात्र असणार आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे, तेही अपात्र असणार. हे 7 कारण जर तुम्हाला पाहून वाटत असेल, की आपण पात्र आहात, तर तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुमची माहिती सांगून तुम्ही पात्र होऊ शकता किंवा वेबसाईटमध्ये लॉग इन करून तक्रारही देऊ शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.